कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, मी काय करू रे? मी अर्जुनला म्हणली खरं, पण मला अजूनही असं वाटतंय का माझाच विश्वास डळमळीत होता। मी काय करू तेच कळना मला। मला जे कळतंय ते अजून कोणाला कळतंय का? मला वाटतंय की तिथे चकुले, काय ग? तू कधी आलीस? हे काय आत्ताच आली की? बर, अभ्यास चालू आहे ना? आणि शाळेत जातेस का? हो, तू माझं सोड, तू तुझं सांग। आणि तू बोलत काय बसलेलीस एकटीच? अगं कुणी नाही समजून घेतलं ना तर मी हाय समजून घ्यायला आपली दीदी। अगं एवढं काही नाही। असं कसं? आपली दीदी, मी तुझ्या ऑफिसचीच पे नाही, मी तुझी कायमची पे आहे। मला सगळं कळतं। पायाशी बोलत होतीस ना? आपली दीदी, तुला असं वाटतं का तुझं बाळ जिवंत आहे? चकुले, तेच कसं सांगू ते कळना ग। अगं तुझी चोरोटी कशी भरलेली, तेव्हा तर कसं सिक्रेट ठेवलेलं, तसं हे पण सिक्रेट ठेवते। तू सांग ना, तू नको काळजी करू। अगं तसं नाही, म्हणजे आता मी पण बराच शोध घेतलाय, पण मला काहीच नाही सापडलं। पण आत ना असं वाटतंय का बाळा हाय, पण ते मी कसं सांगू तेच कळना आता। अगं मग आपली दीदी नीट शोधलं नसल, आपल्या दाजीबाला सांगायचं का? थांब मी सांगू येते। नाही चकुले थांब, अर्जुनला तर अजिबात वाटत नाही। काय? दाजीबाला वेगळं वाटतंय? आपली दीदी, तुला वाटतंय ना तर बाळ नसल गेलं, कारण तू आई आहे आणि सगळ्यात जास्त आईला कळतं बाळाचं। मी सांगते ना। चकुले, एवढं सोपं नाही ग बाळा हे सगळं। जाऊ दे, तुला नाही कळणार। आपली दीदी, मला एवढं कळतं की तुला वाटतंय ना ते असणारच। मला तर तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर। अगं तुला वाटतंय ना तुझं बाळ जिवंत आहे, तर तू त्याचा शोध घे, तुला सापडेल काही ना काहीतरी। तुला एवढा का ग विश्वास आहे माझ्यावर? कारण तू माझी आप्पी दीदी आहेस। तुला कष्ट करताना, तुला अभ्यास करताना बघितलंय मी। आणि तुला माहितीये, मला काय अडचण आली ना मी अशी थांबते आणि स्वतःला म्हणते की तर आप्पी दीदी असती तर तिने काय केलं असतं। मला लगेच उत्तर सापडतं। आणि आप्पी दीदी, हे एकदाच नाही लय वेळा झालंय। मला विश्वास आहे आप्पी दीदी, तुला वाटतंय ना तर बाळ असणारच। तुझ्यासारखाच माझ्यावर अजून कोणाचा विश्वास असता तर? मी बोलू का दाजीबाईशी? नको बाळा, आता विषय जरा संपत आलाय। आप्पी दीदी, मी तुझी ओरिजिनल पी आहे। मी तुला टेन्शन मध्ये नाही बघू शकत। मी बघते काय करायचं ते। अगं चकुले, काय तायडे, झालं का सगळं आवरून? हो, सगळं आवरून झालं बघ। आत्या, आलीस कधी चाललीस कधी काही कळलंच नाही या ठिकाणी। आत्या, राहायचे ना अजून 4-5 दिवस? अगं थांबले असते, पण गडबडीत आले होते ना मी। हा तर बाया, गडबडीत का ग? नाही म्हणजे काय झालं? इथं काय लय मोठा डोंगर बिंगर कोसळला का काय तवा आली? हा काय झालं? नाही, काही झालं नव्हतं। गडबडीत म्हणजे असं आयत्या वेळेला आले ना। मावशी, तुम्ही घरात असल्यावर अजून कसला डोंगर कोसळायला पाहिजे? हा, पुढच्या याला सुट्टी काढून या। हो, भाऊजी, अहो आता कसली सुट्टी मिळते त्यांना? संसार सुरू झालाय आणि शिकवायला बी जाणार म्हणतात। असू दे असू दे। आत्या, आज खास तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय बर का? तुम्ही निघालात ना म्हणून। अगं आप्पे, एवढं सगळं कशाला करत बसायचं? अहो असू द्या, एकतर तुम्ही एवढ्या दिवसांनी पहिल्यांदा आलात आणि ते पण असं गडबडीत। असू दे ग, असू दे। अगं मी तेच सांगत होतो, ती तिच्या संसाराला लागली आहे ना, यापेक्षा वेगळं चांगलं काय असू शकतं? तायडे, सुखीरा। अहो सरकार, तुम्ही जर हिला कोंडून ठेवली नसती ना तर हे सुख कधीच तिच्या वाट्याला आलं असतं। मावशी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशा मागच्या गोष्टी उकरून उकरून काढल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणं लागतील का? असं वाटत असेल तर अजिबात नाही। दादा, माझ्या मनात काही सुद्धा नाही बरं का। तायडे, पण मी जे तुझ्याशी वागलो ना ते माझ्या मनात मात्र कायम राहणार। सरकार, अहो तुम्हाला तुमची चूक कळली आहे ना,
हे आता आलं बघा सगळं. आता गो बाया कोण बोलताय हे? हा काय ग आप्पे, तुला कधी तुझी चूक कळणार? हा आता एवढं तू गुलुगुलू गुलुगुलू बोलती आणि जरा इथं कुठं बाळाचा आवाज आला की हे सगळं टाकून पळत सुटशील, हाय का नाही? हा बया, मला तर ना तुझ्या हातचे खायची बी भीती वाटायला लागली. मावशी खरंच नका खाऊ. मागे ती फेरणी नाही का कडू झालेली, तसा नाश्ता पण कडू झाला असेल. राहू द्या, मी खाते नंतर. अगं बया, तू ह्या घरातनं गेली ना ते लई चांगलं झालं बघ. तू जर काही तर राहिली असती ना की मग तुझं बी वाटोळं झालं असतं. हा मावशी, तुम्ही कधी बाहेर पडताय? नाही म्हणजे तुमचं चांगलं होईल ना. विनय काका, आपल्या वाईट होण्यातच त्यांचं चांगलं आहे. या तुमच्या घरात ना सगळ्यांना एक इतकी वाईट सवय आहे ना, जरा कुठं काय झालं, जरा काय चुकलं की ते सगळं लगी माझ्या माथ्यावर टाकतात. आता ही आप्पी ही येडी झाली, ही काय माझ्यामुळे झाली का? हा आता हिला त्या तिच्या येडेपणामुळं तिला कामावून बी काढून टाकली. हे काय माझ्यामुळे झालंय का? हा सांगा ना. ओ मावशी, काय फिरून 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 तोच विषय काढताय. दुसरं बोला की काहीतरी. अर्जुन जाऊ दे ना, त्यांनी म्हटल्यानंतर खरंच होणार आहे का तसं? नाही 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 नाही, हे मी नाही म्हणत, अगं सारा गाव बोलतोय. आणि काय रे अर्जुन, नाही तू तुझ्या ह्या आत्याला एवढ्या गडबडीत कशासाठी बोलून घेतलं हे काय मला कळत नाही होय रे. हा म्हणे तू जरा गप्प बसतीस का? आई काय चुकीचं बोलती ती? म्हणजे ती येडी असताना पण हिला येडी म्हणायचं नाही होय? आणि मी काय केलं नसताना पण तुम्ही मला खुनी ठरवून मोकळी घालता. अरे सुजा, कुठला संबंध कुठं जोडतोयस? सरकार बरोबर बोलतोय मी. या घराला आहे ना या अप्पीचं उगाच लेखा होतो की. उगाच नाही काय, या घरात जे काही चांगलं झालं त्यात सगळ्यात जास्त हात आप्पीचा आहे बरं का. ए बाई, तुझं लग्न लावून दिलंय म्हणून म्हणतीये तू. सुजय, अरे सगळ्यांसाठीच म्हणतात त्या. तुझ्या बायकोला घरात परत कोणी आणलं? आप्पीनच ना. आणि सुजा, मी बी माणसात जे आलोय ना ते आप्पीमुळंच. घरात कोणच माझ्या बाळाला घेत नाही, फक्त आपण आणि त्याच्या मांडीवर घेऊन झोपवलं माझ्या बाळाला. घरातली सगळी कामं बघत ऑफिस सुद्धा छान सांभाळतील. बघितलं का सुजा, घरातली सगळी लगेच एकत्र होत्यात. तिला जरा काय बोललं ना तर ह्यांना अजिबात आवडत नाही बघ. तुम्ही तिला काही म्हणा, आम्ही काय तुमच्याकडे लक्ष देत नसतो मावशी. हा तेच. बर तायडे, कसा झाला शिरा? अहो, आत्यासाठी केला म्हणल्यावर भारीच झाला असेल की. ए मला द्या की नाश्त्याला. तुम्ही बिस्किट का पाण्यात बुडवून? इडी म्हणला ना तिला, इडीच्या आजचा नाश्ता करतो कुठं? राहू दे, मी माझं घेऊन खाते. अहो ते नका घेऊ, स्वतःच्या हातनं बनवून खावा. आप्पे, जेवढ्या लवकरात लवकर कामावर हजर होता येईल ना तेवढ्या लवकरात लवकर हो. हो आपण या ठिकाणी मीही तुला हेच सांगणार होतो, तू आता थांबू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.